नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. सध्या 33 kV सबस्टेशन स्विचयार्ड हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे आणि ती प्रोहिबिटेड एरिया असूनही या व्हिडिओमध्ये काय फिरतं पहा. आता हे असं कुत्रं स्विचयार्डमध्ये फिरणं अतिशय धोक्याचं आहे. एक तर या स्विचयार्डमध्ये खडी नावाला दिसते आणि जर अर्थिंग बरोबर नसेल तर फॉल्ट कंडिशनमध्ये ग्राउंड पोटेन्शियल जास्त राईट झालं तर हा कुत्रा स्टेप पोटेन्शियलमुळे नक्कीच इलेक्ट्रिक्यूट होणार. कारण माणूस हा व्हर्टिकल उभा राहतो आणि कुत्रा हा आडवा आहे, म्हणजेच त्याच्या मागच्या पुढच्या पायामध्ये भक्कम अंतर आहे. त्यामुळं त्याच्यावरती स्टेप पोटेन्शियलचा परिणाम जास्त होणार. आणि तसंही कुत्र्याचा वावर स्विचयार्डमध्ये प्रोहिबिटेड आहे आणि हे बिलकुल नको. तरी सर्व संबंधितांना नम्र विनंती की स्विचयार्डमध्ये कंट्रोल रूममध्ये कुठलंही कुत्र्याचा वावर नको. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. बाकी गाई म्हशी वगैरेबद्दल यापूर्वी मी भरपूर बोललो आहे. जास्त बोलत नाही. पहा हा व्हिडिओ पहा आणि मग बोलतो. पहा ही जी फायर फायटिंगची बकेट आहे एकदम रिकामी. याच्यामध्ये रेती टाकलेली दिसत नाही. म्हणजेच फायर फायटिंग विषयाकडे सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष दिसत आहे. चुकत असेल तर कळवावं. पहा पुढे. आता या कुत्र्याला आणण्यासाठी माणसानं जो दगड आणला तो चुकून जर एखाद्या पोर्सिलिन बुशिंगवर बसला तर ते बुशिंग फुटणार नाही का? अनेक गोष्टीचे विचार येतात. म्हणून मंडळींनो, कृपया स्विचयार्डमध्ये कुठल्याही प्राण्याचा वावर नको आणि खडी व्यवस्थित टाका. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, retired Chief Secretary and National Safety Commission member. For such safety related videos, kindly subscribe to my YouTube channel. Thank you.